नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी देणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये काय पाणी चालू आहे की नाही, आणि उजनी धरणात येणारा दौंडचा उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ केलेली आहे, किती वाढ झालेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी जर बघितलं, उजनी धरणाचा एकूण पाणी साठा हा 117.17 TMC आणि एकूण पाणी साठा हा 53.51 TMC, टक्केवारी 99.89% एवढ्यापर्यंतच उजनी धरण आहे. तर उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्गात कालपासून वाढ होण्यास सुरुवात झाल्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत पॉवर हाऊसमधून 16 क्युसेक होतं, आता डायरेक्ट नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. सध्याला उजनी धरणात येणारा जर विसर्ग बघितला तर काल 5046 क्युसेक विसर्ग असणारा काल 5 वाजता तो 6275 झाला. त्यामुळं एक जवळपास 1200 ते 1300 क्युसेकची वाढ होऊन उजनी धरणात दौंडचा विसर्ग मिसळतोय. परंतु त्यामध्ये परत पुन्हा एकदा घट होण्यास सुरुवात झालेली आहे. तो सकाळी आज 6 वाजता 5884 क्युसेकचा विसर्ग उजनीत दौंडमधून येतोय. त्यामुळं उजनीतून भीमा नदीमध्ये गाळमोऱ्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय काल झाला. काल 4 वाजल्यापासून 1400 क्युसेकनं पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. ते 1400 क्युसेक आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक असं 3000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. आणि वीर धरणातून जो विसर्ग चालू होता तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तसं जर बघितलं तर उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणारी जी 19 धरणं आहेत किंवा नीरा खोऱ्यातील असणारी 5 धरणं आहेत, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच अत्यल्प आहे. केवळ मुळशी 10 मिलीमीटर आणि टेमघर 9 मिलीमीटर एवढा सगळ्यात जास्त पाऊस या 2 धरणावर पडला. बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी 0 मिलीमीटरची नोंद आहे, तर काही ठिकाणी 1, 2, 3, 4 असं नोंद आहे. त्यामुळं त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी कपात केलेली आहे. सध्याला 12 धरणातून 9050 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उपसा होत असल्यामुळे पूर्ण पाणी आपल्या उजनीच्या दिशेनं येणार नाही. त्यामुळं कमी कमी होतो 5884 एवढा विसर्ग सध्याला उजनीत दौंडमधून मिसळतोय. दुसरी गोष्ट अशी की उजनीतून कालव्याला 2500 क्युसेक्स, बोगद्याला 900 क्युसेक्स, सिनामाळा उपसा सिंचन 210 क्युसेक, दहेगाव उपसा सिंचन 110 क्युसेक असा विसर्ग चालू आहे. आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं वरून येणारा विसर्ग आणि खाली सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये पूर्णपणे कपात झालेली आहे. त्यामुळे उजनीतून सध्याला जर 3000 क्युसेक विसर्ग असला तरी आणि वरून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे की तो वाढणार की कमी होणार. त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.